नमस्कार रसिको, आपल्या क का की यूट्यूब चॅनलवर तुमचं स्वागत आहे। आजचा आपला कार्यक्रम लवकरच येणाऱ्या एका लाडक्या पाहुण्यासंबंधी आहे आणि तो पाहुणा कोण आहे हा सस्पेन्स आहे। 0% सस्पेन्स, कारण तो लाडका पाहुणा गणपती बाप्पा आहे हे सगळ्यांनाच माहिती आहे। म्हणूनच आपला आजचा कार्यक्रम खास गणेश भक्तांसाठी आणि गणपती बाप्पाच्या छोट्या छोट्या दोस्तांसाठी। गणपती बाप्पा मोरया, गणपती बाप्पा मोरया। आज तुमच्यासाठी दोन गमती आहेत, जादूची जास्वंदी आणि देवानं घेतलेली देवाची परीक्षा। आता सगळ्यांनाच वेध लागलेत आपल्या लाडक्या गणपती बाप्पाच्या आगमनाचे। शहरात, गावात, गल्लीत, घरात आणि मनामनात एकच विचार आहे, आता लवकरच गणपती बाप्पा येणार। त्याच्या स्वागतासाठी स्वच्छता, सजावट, मोदक, खाऊ, प्रसाद यांची तयारी सुरू आहे। म्हणून आज आम्ही सादर करतोय छोट्यांनी सांगितलेल्या गणपती बाप्पाच्या दोन गोष्टी। पहिली गोष्ट आहे जादूची जास्वंदी। आज मी तुम्हाला जादूच्या जास्वंदीची गोष्ट सांगणार आहे। गणपती बाप्पाला जास्वंदीची फुलं खूप आवडतात हे तर तुम्हाला सर्वांना माहीतच आहे, पण त्यामुळे गणपतीच्या दिवसात ही फुलं खूप महाग होतात, कधी कधी मिळतच नाहीत। एका गावात धनराज नावाचा एक श्रीमंत माणूस राहत होता। तो स्वतःला खूप मोठा गणेश भक्त समजायचा, त्यामुळे तो गणेशोत्सव खूप थाटात साजरा करायचा। मोठी मूर्ती आणायचा, खूप खर्च करून सजावट करायचा, खूप मिठाई आणायचा, दिव्यांची रोषणाई करायचा आणि ह्या सगळ्यालाच तो गणपतीची भक्ती मानायचा। त्याच्याकडे भास्कर नावाचा एक नोकर कामाला होता। तो धनराजला गणपती उत्सवाच्या वेळी सफाई, सजावट या सर्व कामात मदत करायचा। यावर्षी भास्करचा मुलगा चंदू सुद्धा वडिलांच्या मदतीसाठी आला होता। गणपतीची तयारी पाहून त्याला वाटलं, आपण सुद्धा आपल्या घरी गणपती आणूया, त्याची पूजा करूया। त्याने आईवडिलांची परवानगी काढली आणि स्वतः शाडूच्या मातीची एक छोटी पण छान मूर्ती बनवली, रंगवली, छोट्याशा साध्या पण सुंदर मखरात बसवली। धनराजकडे पहिल्या दिवशी गणपतीसाठी मोठ्या मोठ्या जास्वंदीच्या फुलांचा आणि दुर्वांच्या जुड्यांचा हार घातला जाणार होता। धनराजने खूप सारी जास्वंदीची फुलं आणली होती। भास्करच त्यांचा हार बनवत होता। चंदूला वाटलं, आपण सुद्धा आपल्या गणपतीला जास्वंदीचा एक छोटा हार घालावा। तो बाजारात गेला, पण त्याला एकही फूल मिळालं नाही। त्याला खूप वाईट वाटलं। तो हे त्याच्या बाबांना म्हणजे भास्करला सांगायला आला, तेव्हा धनराजकडचा हार तयार झाला होता। शिवाय आरतीनंतर वाहण्यासाठी जास्वंदीची फुलं आणि दुर्वा यांनी चांदीची मोठी थाळी भरलेली होती। चंदूने भास्करला विचारलं, बाबा, ही खूप फुलं आहेत, आपल्याला थोडी मिळतील का आपल्या गणपती बाप्पासाठी? भास्कर म्हणाला, ही शेठजींची फुलं आहेत, आपण कशी घ्यायची? चंदू म्हणाला, मग आपल्या बाप्पाला जास्वंदीचं फूल नाही मिळणार? या प्रश्नाचं उत्तर भास्करकडे नव्हतं। तो म्हणाला, चल घरी जाऊ। चंदूला दिसलं, थाळीबाहेर एक छोटंसं जास्वंदीचं फूल होतं। त्याच्या देठाला एक छोटं पान सुद्धा होतं। चंदू म्हणाला, बाबा, तुम्ही पुढे व्हा, मी थोड्या वेळाने येतो। भास्कर बाहेर गेल्यावर धनराज येऊन सजावट आणि तयारी पाहू लागला। ते छोटं फूल उचलून चंदू म्हणाला, शेठजी, तुमच्याकडे खूप खूप फुलं आहेत, मी हे एकच फूल घेऊ का? धनराजने त्याच्याकडचं फूल रागात हिसकावून घेतलं आणि म्हणाला, चल ठेव ते फूल, न विचारता त्याला हात तरी का लावलास? तुझ्या गणपतीला हवे असेल तर स्वतः विकत घे। चंदूच्या हातात त्या फुलाचं फक्त पान राहिलं होतं। धनराजने चंदूला हकलूनच दिलं। कदाचित आपले लक्ष नसताना चंदू येऊन एखादं फूल घेऊन गेला तर? या शंकेने त्याने दार बंद करून कडी लावली। हिरमुसल्या तोंडानी आणि भरल्या डोळ्यांनी चंदू घरी आला। त्याच्या घरातल्या छोट्या बाप्पाला म्हणाला, गणपती बाप्पा, मी तुझ्यासाठी जास्वंदीचं फूल नाही आणू शकलो,
पण तू रागवू नकोस हं. मी आज तुला हे जास्वंदीचं पान वाहतो. उद्या लवकर जाऊन फुलं आणीन. आणि त्याने ते जास्वंदीचं पान वाहून बाप्पाला नमस्कार केला. चंदू गेल्यावर धनराज आतून नैवेद्याचं ताट घेऊन आला. बघतो तर काय, गणपतीच्या गळ्यातला जास्वंदीचा हार गायब झाला होता. धनराज हादरला. दार तर बंद होते, कोणी आले नव्हते, गेले नव्हते. त्यामुळे तो कोणावर संशय घेऊ शकत नव्हता, आरोप करू शकत नव्हता. पण मग तो हार गायब कसा झाला? त्याला ते छोटं फूल खाली पडलेलं दिसलं आणि सारं आठवलं. समोरचा गणपती जणू रागाने रोखून बघून त्याला जाब विचारत होता. म्हणत होता, बिचाऱ्या चंदूला ते एक छोटंसं फूल हवं होतं, पण तू त्याला तेही दिलं नाहीस. अशा गर्विष्ठ आणि स्वार्थी माणसाकडून मला पूजा नैवेद्य काही नको. धनराज तिथून निघाला. भास्करचे झोपडे त्याच्या घरामागेच होते. आईकडून गणपतीसाठी गूळ खोबऱ्याचा नैवेद्य घेऊन चंदू त्याच्या गणपती बाप्पाजवळ आला. बघतो तर काय, धनराजच्या घरातला जास्वंदीच्या फुलांचा मोठा हार त्याच्या बाप्पाच्या गळ्यात आणि सभोवती होता. त्याचा बाप्पा जणू जास्वंदीच्या फुलांच्या मखरात बसला होता. त्याचे आईबाबा पण हा चमत्कार पाहून थक्क झाले. तेवढ्यात धनराज तिथे आला. शेट, हा हार इथं कसा आला माहीत नाही, पण चंदूने नाही आणला. भास्कर म्हणाला. हो, मी नाही आणला, गणपती बाप्पाची शपथ, चंदू म्हणाला. ते मला माहीत आहे चंदू, तू बाप्पाचा खरा भक्त आहेस, धनराज म्हणाला. म्हणूनच हा हार स्वतः तुझ्या बाप्पाकडे आला. भास्कर म्हणाला. मी तो तुम्हाला परत देतो. नको भास्कर, धनराज म्हणाला. हा माझ्या गर्भाचा आणि चंदूच्या भक्तीचा परिणाम आहे. हा गणपती बाप्पाचा निर्णय आहे. हा हार इथेच राहू दे. मी हे जास्वंदीचं पान घेऊन जातो. माझ्या घरात हा हार गणपतीच्या मूर्तीवर होता. इथे बाप्पानी स्वतःच्या गळ्यात घातलाय. भास्कर, उद्या दोन्ही मूर्तींसाठी फुलं आण. धनराज चंदूकडचा गूळ खोबऱ्याचा प्रसाद खाऊन घरी गेला. बाप्पा चंदूकडे प्रेमळ आणि मिस्किल डोळ्यांनी बघत होता. तर अशी होती ही जादूच्या जास्वंदीची गोष्ट. देव तर फक्त भावाचा भुकेला असतो. त्याला सोन्या चांदीच्या दागिन्यांपेक्षा भक्तिभावाने केलेला नुसता नमस्कार सुद्धा आवडतो. आता दुसरी गोष्ट आहे एका परीक्षेची. देव भक्ताची परीक्षा घेतो अशा तर तुम्ही खूप गोष्टी वाचल्या आणि ऐकल्या असतील. पण देवानी कोणत्या देवाची परीक्षा कधी आणि का घेतली हे तुम्हाला माहीत आहे का? ही गोष्टच ऐका ना. गोकुळात असताना श्रीकृष्ण एकटाच बासरी वाजवत यमुनेच्या तीराकाठच्या वनात फिरत होता. समोरून एक ठेंगू आणि जरा पोट चिटलेला हसरा मुलगा आला. त्याच्या गळ्यात एक मृदंग होता. तो कृष्णाला म्हणाला, तू खूप चांगली बासरी वाजवतोस असं वाटतं तुला, पण तुझ्या बासरीपेक्षा मी छान मृदंग वाजवतो. तुझी बासरी माझ्या मृदंगाशी बरोबरीच करू शकणार नाही. चल, आपली जुगलबंदी. झालं, जुगलबंदी सुरू झाली. कृष्ण बासरी वाजवत होता आणि तो मुलगा मृदुंग. दोघे अगदी तोडी सोड वाजवत होते. झाडे, पाने, फुले, पाखरे अगदी तल्लीन होऊन ऐकत होती, डोलत होती. मग कृष्णाने अशी काय सुरावट छेडली की सारं वातावरण बदलून गेलं आणि त्या मुलाच्या जागी मृदंग वाजवत नाचणारा गणपती बाप्पा दिसला. तो म्हणाला, हे दैवी सूर ऐकायचे होते म्हणून मी रूप बदलून तुला आव्हान दिलं. कृष्ण म्हणाला, गणपती बाप्पा, मी तुला आधीच ओळखलं होतं, तर तुला हरवण्यासाठी नाही तरी तुझी नृत्य मुद्रा पाहिजे होती म्हणून मी ते सूर छेडले. अशी होती ही परीक्षा, ज्यात कोणीच जिंकलंही नाही आणि कोणी हरलंही नाही. कोणी जिंकलं नाही, कोणी हरलं नाही, कारण बासरी म्हणजे सूर आणि मृदुंग म्हणजे ताल. संगीतात सूर आणि ताल एकमेकांचे प्रतिस्पर्धी नसतात, पूरक असतात. दोघांच्या मेळामधून संगीत निर्माण होतं. खरं ना? रसिका हो, या वर्षीचा गणेशोत्सव आपण आनंदात आणि उत्साहात पण
स्वच्छता, सुरक्षा आणि सामाजिक अंतराचं भान ठेवून आणि नियम पाळून साजरा करूया. तुम्हा सर्वांना गणपती आणि गौरी उत्सवाच्या खूप खूप शुभेच्छा. कशी वाटली आजची गणपती बाप्पाची छोट्या छोट्या आपल्या दोस्तांची गोष्ट? आवडली असेल तर नक्की आम्हाला कमेंट्स करा. आणि हो, तुम्ही सुद्धा सगळ्यांनी हा गणेशोत्सव अतिशय छान घरगुती पद्धतीने आणि अतिशय साधा साजरा करा. आम्ही सुद्धा तेच करणार. भेटूया पुढल्या भागात, पण गणपती बाप्पाच्या आपल्या या सुट्टीनंतर, है ना? नमस्कार.